नमस्कार रसिक मंडळींनो. ऑडिओ बुक्स आणि बोल बोलता यूट्यूब चॅनेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण कथाकथनाचा कार्यक्रम ऐकणार आहोत. यामध्ये एकापेक्षा एक कथा आपण सुंदर कथा ऐकणार आहोत. यापूर्वी आपण ऑडिओ बुक्स आणि बोल बोलता चॅनेल यांच्याच वतीने जो काव्य महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला आपणा सर्व श्रोत्यांचा जो भरभरून प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. ऑडिओ बुक्सचे उद्देश तर आपल्याला माहीतच आहेत, की अनेक लोकांना वाचनाची आवड असते, पण वेगवेगळ्या कारणांनी त्यांना वाचन शक्य होत नाही. अशा लोकांपर्यंत उत्तमोत्तम साहित्य पोहोचवण्याचं जे आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे, त्यात आपण यशस्वी होत आहोत, हे पाहून खरोखर आनंद होत आहे. त्याच अनुषंगाने आपण विविध कार्यक्रम आयोजित करत असतो. त्या मालिकेतील आज कथाकथनाचा कार्यक्रम आपण ऐकूया. आवडेल ना आपल्याला ऐकायला? चला तर ऐकूया. शाळेत जाणाऱ्या बहिणीसाठी. कथेचं नाव आहे शाळेत जाणाऱ्या बहिणीसाठी. ही ताराची गोष्ट आहे बरं का. म्हणजे मी सकाळी आवरायचं आणि 10-13ची लोकल पकडायची. थोडीशी गर्दी कमी असायची बरं का. तेव्हा या लोकलमध्ये ती यायची, डोक्यावर अशा पाट्या घेऊन, पेट्या घेऊन. म्हणजे कधी असं ते घमेल्यासारखं असायचं, नाहीतर एखादी चौकोनी पेटी. काय असायचं त्यात? फक्त टिकल्या, पिना, ह्या सगळ्या लागणाऱ्या दैनंदिन आमच्या ज्या वस्तू ती आणायची आणि छान अशी आवाज द्यायची, पिना घ्या, पिना घ्या, असं ती किंचाळल्यासारखा तिचा तो आवाज ऐकल्यावर सगळ्या जणी बघायच्या, आज काय नवीन आणलंय तिने. काही ना काहीतरी नवीन वस्तू असायचीच. आणि म्हणून तर त्यातून आमची तिची ओळख झाली. आणि तिच्या बरोबर एकदा तिने ती चिमुरडी आणली. हीच ती तारा, पायात पैंजण घातलेली आणि चुमचुम चुमचुम करत आई बरोबर नाचणारी. डब्यातून या पासून तिथपर्यंत अशी ती नाचत आई बरोबर आपल्या त्या वस्तू विकायची. आमची ही ओळख झाली. मी जशी ड्रेसला ओढणी लावणार तशीच ओढणी तिलाही लावायची असते. म्हणजे एकदा ती मला म्हणली सुद्धा, ताई लय आवडली तुमची ओढणी, मी पण अशीच लावणार. होती खरं चिमुरडी, पण चैत्रातल्या त्या पौर्णिमेच्या दिवशी गाडीचा धक्का लागून ताराची आई गेली. दुसऱ्या दिवशी ताराने तो व्यवसाय सुरू केला की लगेच आम्ही विचारलं, कुठे गेली आई? तिने अगदी शांतपणे, जसं काही झालंच नाहीये, गेली, सोडून गेली, एवढंच ती म्हणाली. पण अचानक त्या छुमछुम तोरड्यांचा मात्र आवाज बंद झाला. कारण तिला आता समजलं होतं तिची जबाबदारी काय आहे ते. आता ती पोक्त झाली होती आणि अगदी जशी मी ओढणी लावत होते तशीच ती आता दररोज नियमाने ती ओढणी लावू लागली होती. तिच्या घरापाशी, म्हणजे घर कसलं हो, त्या झोपड्या, त्या तिथे टेकडीवर पत्र्याची तिची ती झोपडी. आजूबाजूला उंच उंच बिल्डिंगी आहेत बरं का. आणि तिथेच छोटे मोठे कारखाने सुद्धा आहेत. तिच्या त्या झोपडी जवळून एक गटार गंगा वाहते. दररोज निळं जांभळं असं रंगीत पाणी त्या गटारातून वाहत असतं. त्या झोपडीमध्ये तिची लहान बहीण राहत असते. ती कधीच आलेली नाही विकायला. पण ही गोष्ट तुम्ही म्हणाल कशी कळली? ही सगळी तारानेच सांगितलेली गोष्ट आहे. आणि ताराच्या बहिणीला कोण सांभाळत होतं? ताराच्या बहिणीला सांभाळत होता तो गटाराचा प्रवाह, खळखळणारं ते पाणी, ते विषारी पाणी. आता तारा गाडीमध्ये हे सगळं विकायला आली आणि एके दिवशी माझ्या समोर असा रुमालाचा गठ्ठा टाकला आणि म्हणाली, हे घे, परत नाही आणणार आहे मी, हे शेवटचे.
म्हटलं बर घेते. पण तू असं का म्हणतेस? का नाही आणणार? याच्यात फायदा जास्त नाहीये का तुला? आहे, बक्कळ आहे. मग? हं, तो वाईट आहे. कोण वाईट आहे? म्हणजे ज्याच्याकडून ती सामान ते आणायची ना, तो माणूस वाईट आहे हे तिला कसं कळलं? आजपर्यंत कधी तिला जाणवलं नव्हतं ते. ती आईबरोबर जायची तेव्हा. पण आता मात्र तारा मोठी झाली होती आणि तिच्या हाताला जेव्हा त्याने स्पर्श केला, त्या स्पर्शाची जाणीव तिला झाली आणि तारा म्हणाली, "तो वाईट आहे. आता मी त्याच्याकडे जाणार नाही माल आणायला. म्हणून हे शेवटचं पुडकं आहे आणि ते तू घे." मी ते घेतलं. त्यानंतर तारा संध्याकाळी सुद्धा मला त्या गाडीत दिसायची. मग सहज विचारायचं, "काय आज कितीचा माल खपला गं?" तारा सांगायची, उत्साहाने सांगायची. "मग आता घरी जातीयेस ना? मग काहीतरी खाऊ तिच्या हातात द्यायचा." म्हणजे शाळेत जाणाऱ्या त्या बहिणीसाठी तारा कधीही शाळेत गेलेली नाही. पण ताराची बहीण मात्र शाळेत जात होती. पण गेल्यानंतर ताराचा उद्योग काय होता? ताराचा उद्योग महत्वाचा असा होता, घरी गेल्यावर स्वयंपाक पाणी करायच्या अगोदर सांजावलेली म्हणजे संध्याकाळ झालेली आणि तो जो घरावरचा जो पत्रा असेल ना, तो पत्रा थोडासा असा बाजूला करायचा, की शेजारच्या त्या बिल्डिंग मधल्यांचा प्रकाश तिच्या झोपडीमध्ये पडायचा. आणि ती तिची धडपड असायची. तो पत्रा दररोज बाजूला करणं, दररोज पुन्हा सकाळी उठून तो पुन्हा व्यवस्थित करणं, याच्यामध्ये खरं तर तिला कितीतरी धोका होता. पण मग संध्याकाळ झाली, की तो प्रकाश झोपडीमध्ये आणण्यासाठी तिची जी गडबड चालायची, बाजूला करायचा तो पत्रा. मग त्या पत्र्याच्या झरोक्यातून येणारा तो प्रकाश टिपायचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी रांधायचं. एकीकडे त्या बहिणीला सुद्धा सांगायचं, माझ्यासमोर अभ्यास कर. तिने दिवसभर केलेलाही असेल, पण तरी सुद्धा तिच्या समोर अभ्यास करायला लावायची ती. हे दोघींचं आयुष्य शाळेत जाणाऱ्या आपल्या बहिणीसाठी ती करत होती. तिला शिकायची इच्छा होती ताराची, पण आईच्या पाठीमागे लगेचच ही कामाला लागली ना. पण तिने ठरवलं होतं, एवढीशी चिमुरडी तारा आईच्या जाण्याने मोठी झाली, पण बहिणीला मात्र शिकवण्याचा ध्यास तिने घेतलेला होता, पत्रा बाजूला करून. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तो पत्रा जागेवर ठेवायचा. असं होता होता एके दिवशी लहान बहिणीच्या हातामध्ये तिला एक चांगली पेन्सिल दिसली. ताराने तिला विचारलं, कुठून घेतली तू पेन्सिल? मी तर तुला पैसे दिले नव्हते. बहिणीने एवढंच सांगितलं, की ती म्हणजे मैदानावर असताना तिला ती मिळाली. ती म्हणली, "तू चोरलीस का?" "नाही, मी कशाला चोरू? ती मैदानावरच पडली होती, मग मी ती घेतली." ती म्हणली, "ती आपली नाहीये. आपण ती परत करायची असते." आणि म्हणून दुसऱ्या दिवशी तारा तिला घेऊन ताराच्या डोक्यावर त्याच टोपल्या, त्याच पेट्या, विकायचं ते साहित्य आणि तशीच तारा त्या छोट्या बहिणीच्या शाळेत गेलेली आहे. शाळेमध्ये तिने पाहिलं सगळीकडे किती सुंदर अशी शाळा, किती मोठं ते ग्राउंड आणि मग त्या लहान बहिणीने सांगितलं, इथे-इथे रिक्षा अशी उभी होती, तिथे 3-4 ती मुलं रिक्षात होती आणि मग बहुतेक त्यांचीच पेन्सिल पडली असेल, तिथूनच मी ती उचलली. तरी सुद्धा तारा वर्गात गेली. बाईनं काहीतरी सांगितलं आणि ती पेन्सिल ताराने परत केली त्या बाईंजवळ. व्हरांड्यात उभी होती तारा. बाजूला सामानाची टोपली तशीच होती. आणि कोणीतरी तिकडून सर जात असताना ताराला विचारतात, "काय गं, कशासाठी आली आहेस?" "नाही, ती माझी बहीण आहे ना, तिला सोडायला मी आले." "हो का? मग आता तुला शाळेत जायचं नाहीये का?" "नाही, नाही, मला नाही जायचंय." आणि भरकन तिने ती आपलं सामान उचललं. बहिणीला वर्गात सोडलेलंच होतं आणि तशीच ती निघाली. बाहेर मैदान तिने असं चालत चालत ती मैदानावरनं आली. खरंच शाळेच्या त्या कमानीवर शाळेच्या त्या कमानीवर सर्व शिक्षा अभियानाचा बोर्ड
लागलेला होता. पेन्सिलीवर अशी ती 2 मुलं आणि लिहिलं होतं सर्व शिक्षा अभियान. पण शाळेचा तो बोर्ड सरळ नव्हता. तो तिरका झालेला होता आणि तो कधीही पडेल याचीच तो वाट बघत होता. धन्यवाद. शाळेत जाणाऱ्या या आपल्या बहिणीसाठी हे ताराचं कार्य. ह्या माझ्या कथेनंतर शीतल, त्या लॉकडाऊन मध्ये जी तुम्हाला म्हणजे अनुभव जो आलाय मांजरांचा, तो आता तुम्ही सादर करा ना. दीपाली ताई, किती छान, अगदी हृदयाला हात घालणारी कथा होती. ऐकताना अगदी डोळे भरून आले. आई म्हटली की तिचं प्रेम डोळ्यासमोर येतं, तिच्या मुलांच्यासाठी कळकळ आपल्याला जाणवते. मग ती आई मनुष्य असो किंवा एखादं मूक जनावर, आईचं प्रेम ते प्रेम. नमस्कार, मी शीतल जोशी आज आपल्या समोर सादर करते एक स्वलिखित कथा, आईची हाक. ही आई एक मनीमऊ आहे बर का. निसर्ग वादळ नुकतंच आपल्या निसर्गावर हल्ला करून गेलं होतं. त्याच रात्रीच्या शांततेत एका मनीमाऊचा आवाज अगदी हृदय चिरून जात होता. ना ते होतं मांजराचं भांडण, ना ते होतं एकमेकांना मैत्रीचं बोलावणं. त्या आवाजात होती एक हाक आणि मैत्रीची साद. रात्र तशीच लोटती. सकाळी त्या मांजरीचा शोध घेतला, पण तिचा काही केल्या पत्ता लागला नाही. 3-4 दिवस उलटून गेले. रोज रात्री मनीमाऊचं ओरडणं कानी पडत होतं. एक दिवशी सकाळी बाहेरून येताना ती मांजर आम्हाला भेटली. 7 जन्मांची ओळख असल्यासारखी ती पायात येऊन बसली आणि लोळू लागली. खूप केविलवाणे आवाजात ओरडायला लागली. तिला थोडं गोंजारले, तिला दूधपोळी खायला दिली. तिच्याकडे पाहून समजलं की तिला नुकतीच पिल्लं झाली असावी. ती तिच्या पिल्लांना शोधत तर नसेल, एक मनात विचार येऊन गेला. त्यावेळेला वाटलं की अरे रे, हिची भाषा जर आज आपल्याला समजत असती तर किती छान झालं असतं ना. ती कारच्या जवळ अशी निपचित पडून राहिली. आता ओरडून ओरडून तिच्या घशातून आवाज काही येत नव्हता. ती बेचैन होती हे मात्र निश्चित. आम्ही घरी आलो, पण आमच्या डोक्यातून त्या मनीमाऊचा काही विषय जात नव्हता. त्याच संध्याकाळी अचानक माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. ती माझ्या सोसायटीत राहते. सकाळी तिने आम्हाला त्या मनीमाऊ बरोबर पाहिलं होतं. ती म्हणाली, अगं, ही जी मांजर गाडीच्या जवळ बसली आहे ना, तिथेच पहिल्या मजल्यावर रोड फेसिंग एक दुकान आहे. त्याची मागची खिडकी येते. त्या खिडकीच्या आतून मला काहीतरी हलताना दिसलंय आणि असा मंद पिलांचा ओरडल्यासारखा आवाज येतोय. ऐकता क्षणी आम्ही धावलो. आम्ही सगळे ॲनिमल लव्हर्स आहोत. आमच्या घरात एक छोटीशी मनीमाऊ असल्यामुळे आम्हाला मांजरांबद्दल विशेष प्रेम आणि जिव्हाळा आहे. आम्हाला सगळ्यांना पाहून ती मांजर पुन्हा एकदा आजीजीच्या सुरात आमच्याकडे पाहून ओरडायला लागली. ज्या खिडकीमध्ये तिची पिलं आहेत असं वाटत होतं, तिथे पोचण्यासाठी अजून एक मोठी अडचण समोर होती. कारच्यासाठी जे पार्किंग केलं होतं त्याच्यावरती ती खिडकी होती आणि त्या पार्किंगच्या वरती एक पत्रा होता आणि त्या पत्र्याची फ्रेम पूर्णपणे गंजलेली होती. खिडकी उघडण्यासाठी पत्र्यावर जाणं अवघड होतं. आमच्यापैकी जर कुणी त्या पत्र्यावर पाय ठेवला असता तर ती शेड सगळी कोलमडून खाली आली असती. आता त्या शेड पर्यंत, त्या खिडकीपर्यंत पोहोचण्यासाठी एका शिडीची गरज होती. अशी लांब शिडी कुठेच मिळत नव्हती. शेवटी लक्षात आलं की त्या मनीमाऊची घालमेल काही संपत नाहीये. तिला बहुतेक लक्षात आलं असणार की या लोकांकडनंच आपल्याला मदत मिळणार आहे. थोडे
त्याच वेळात माझ्या नवऱ्याने एका शिडीची सोय केली. ती शिडी होती एका रंगाऱ्याची. डगडगणारी, रंगाचे डबे अडकवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी लावलेले खिळे त्याला होते. त्याच्यावर पाय ठेवला की कुर्र कुर्र अशी ती वाजायची. पण आमच्यासाठी ती एकमेव मदत होती. शिडीवर चढून पाहिल्यावर आम्हाला एक छोटस पिल्लू अगदी पुसटसं दिसलं. आता ती खिडकी जी बंद होती ती बाहेरच्या बाजूस उघडणार कशी, हा पुढचा प्रश्न होता. 7 ते 8 फूट लांबीची आम्हाला बांबूची किंवा कुठल्या तरी काठीची गरज होती. खूप शोधलं, कुठे काहीच मिळत नव्हतं. शेवटी आमच्या सोसायटीचे वॉचमन काका एका प्लास्टिकच्या पाईप सहित अवतरले. त्यांना त्यावेळेला तो फक्त पाईपच मिळाला होता. त्या पाईपने ती खिडकी उघडण्याचे खूप प्रयत्न सुरू झाले. पाईप फ्लेक्झिबल असल्यामुळे जेवढा जोर लागणं अपेक्षित होतं तेवढा काही लागत नव्हता. आणि पावसा पाण्यामुळे ती जी खिडकी होती ती खूप घट्ट बसली होती. कसं तरी करून खटाटोप करून कोपऱ्यातून तो पाईप घालून शेवटी ती खिडकी साधारण 3-1 इंच आम्ही उघडली. पण खिडकीतून बाहेर कोणीच येत नव्हतं. आम्हाला कळलं नाही की आपल्याला आवाज तर आला, ही पिल्लं इथे आहेत का नाही. तेवढ्यात शिताफीनी माझ्या मुलीनी त्या आईला, त्या मनीमाऊला पटकन पत्र्यावर सोडलं. मोठी मुलगी धावत जाऊन त्या आईसाठी वाटीभर दूध घेऊन आली. आईचा आवाज ऐकून त्या खिडकीतून 1 नाही 2 नाही 3 छोटीशी गोड गोड पिल्लं बाहेर आली. तो प्रसंग कॅमेरामध्ये कैद करण्यासारखा होता, पण तो आम्ही आमच्या हृदयात कैद केला. आई त्या पिलांना चाटून काढत होती आणि पिले मात्र आपली भूक भागवत होती. आता त्या परिवाराला खाली कसं आणायचं हा पुढचा प्रश्न होता. आईला थोडेशा दुधाचे आमिष दाखवले की आई खाली येईल आणि तिच्या पाठोपाठ ती पिलं येते असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही आईला दूध देऊ केलं. पण झालं होतं कसं की आम्ही तिथे असल्यामुळे ती पिलं आम्हाला घाबरत होती आणि पुन्हा पुन्हा त्या खिडकीच्या आत जात होती. आम्हाला कळलं की त्या पिलांच्यासाठी आम्ही एक धोकाच होतो ना. आम्ही लांब जाऊन उभे राहिलो. मनीमाऊने एक अवघड रस्ता पकडला आणि त्या मार्गावरून येताना 2 पिलं धाडकन खाली पडली, अगदी 8 ते 9 फूट खाली. इतकी जोरात ओरडली, बापरे. आम्हाला वाटलं काहीतरी झालं या पिलांना. पण म्हणतात ना की मांजरं कितीही उंचीवरून पडली तरी त्यांना काही होत नाही. पण अहो ती छोटीशी पिल्लं होती हो, त्यांना कुठेतरी लागलं असतं म्हणजे. पण लक्षात आलं की ती पिलं दोघही एका कोपऱ्यात आईची वाट बघत उभी होती. काही क्षणातच ती आई आणि तिचं 3रं पिल्लू खाली आले. आईने दूध पोळी खाल्ली आणि ती तिच्या पिलांबरोबर विसावली. आम्ही असा अंदाज बांधला की ज्या दिवशी निसर्ग वादळाने हजेरी लावली त्याच दिवशी त्या माऊलीच्या मनात असं आलं असावं आणि तिने तिच्या पोटच्या पोरांना सुरक्षित जागे ठेवलं असावं आणि जोराच्या वाऱ्यामुळे ती खिडकी बंद झाली आहे आणि त्यामुळेच आई आणि पिलांची ताटातूट झाली असावी. आज तब्बल 5 दिवसांनी ती आई आणि ती पिले यांचा मिलाप झाला. असो, 4 ते 5 दिवसाच्या या नाट्याचा आज शेवटचा प्रयोग झाला. आम्हीच आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि आमची पाठ थोपटली. माझ्या त्या मैत्रिणीला जर पिलांचे ठिकाण लक्षात आले नसते तर ती माता आणि तिच्या गोडगोड पिलांची भेट कशी बरं झाली असती. म्हणून आम्ही माझ्या मैत्रिणीला पण खूप खूप धन्यवाद दिले. परत त्यांना मागं वळून बघितलं तर ती मनीमाऊ आमच्याकडे कृतार्थ नजरेने बघत होती. तिच्या नजरेत आम्हाला आमची पावती मिळाली. आज सुद्धा आम्हाला पाहून ती आमच्या जवळ येते आणि आम्हाला घासून जाते. धन्यवाद. एमरोज सर, आज तुम्ही एकदम खुशीत दिसताय. सर, हो. गावाकडच्या मामांची गोष्ट तुम्ही सांगणार होतात, ती राहूनच गेली. सांगा ना, आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
इतका गुंग झालोय मी आज या सर्व कथा ऐकताना, जणू काही कथा महोत्सवच भरलेला आहे. लघुकथा ऐकताना इतकी मजा आली, सर्व कथा ऐकताना इतकी मजा आली आणि तुमची शेवटची मणिमाऊची कथा अगदी हृदयाला भिडणारी. आणि होतं असं कधी-कधी. मी आज तुम्हाला मामांची नाही, काकांची कथा सांगतो. ठीक आहे. कथेचं नाव आहे ऋणानुबंध. कथेला सुरुवात करतो. ऐका लक्षपूर्वक. शिवराई नदी काठच्या पंचक्रोशीत नावाजलेल्या पिळदार मिशा काकांचा शिस्तबद्ध वाडा. तेथील लग्न म्हणजे भारीच असणार. एकत्र कुटुंब पद्धतीतील मोठ्या घरात नवीन जोडप्याचे होतात तसे लाडकोड शर्मिष्ठा आणि गिरीश यांचेही झाले. दोघे खुश होते. कुटुंब कितीतरी वर्षांनी या लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलं होतं. मंगल कार्य पार पडली होती. सर्व चोख व्यवस्था होती. पाहुणी मंडळी तृप्त होऊन आशीर्वाद देऊन गेली होती. त्यात भारी रिटर्न गिफ्ट मिळाल्याने सर्वांच्या मुखी लग्नाचीच काय ती चर्चा होती. बहिणींना गिरीशने सहकुटुंब महिनाभर राहायलाच बोलावून घेतलेलं होतं. त्यामुळे गोकुळ भरलं होतं. माहेर वाशिणी जाम खुश होत्या. सर्व विधी आटोपल्याने नववधूवरही रिलॅक्स होते. इतक्यात लॉकडाऊन पुकारला गेल्यामुळे मधुचंद्राचे प्लॅनिंग काही अंमलात येऊ शकत नव्हते. पण त्याचे विशेष शर्मिष्ठा गिरीशला वाटत नव्हते. उलट सर्वजण त्या निमित्ताने एकत्र राहू शकणार होते, हाच आनंद मोठा होता. मोठ्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर गिरीशची सत्ता होती. शर्मिष्ठेला इतकं पाहायची सवय नव्हती. ती तृप्त होती. किती मोठा वाडा असं तिला वाटेल. तिला गुंग पाहून, काय बाईसाहेब कोणत्या विचारात गुंग, तो विचारी. पण तिचे समाधानाने डबडबलेले डोळे ओठांना काही बोलूच देत ना. त्याच्या कुशीत शिरून ती त्याच्या वक्षस्थळावर कपाळ घासून उत्तर देई, काहीच नाही. त्याला सर्व समजेल. दोघे अलवार झोपाळ्यावर विसावत व दूरवरचा निसर्ग न्याहाळत एकमेकांच्या सहवासात नि सोबत अनुभवत कितीतरी वेळ निशब्द निवांत. भिंतीवरच्या इंटरकॉमचा स्पीकर बोलला. आईचा प्रेमळ आवाज उमटला. बाळा शर्मिष्ठा, खाली या. तुझ्या आवडीची अंगूर रबडी रेडी आहे. आणि त्या गधड्याला म्हणावं त्याचे मालपुवे पण तयार आहेत. सांजावलं आहे. चटकन या, बाबा येतील इतक्यात. बस. बाबांचं नाव आल्याने विजेच्या चपळाईने गिरीशने फ्रेश होऊन तळमजला गाठला आणि त्याची धडपड बघून शर्मिष्ठेची हसून हसून पुरे वाट झाली. गोरा चेहरा लालबुंद झालेला, डोळे चकाकलेले, नेटके कपडे होते, पण हसणं विचित्र पाहून सर्वच हसू लागली. खदखदून हसू लागली, गदगदा हसू लागली. सर्व मुलाबाळांना तेवढंच पाहिजे होतं ना. सगळा वाडा दुमदुमत होता. गिरीशला मात्र बाबांची काळजी लागून राहिली होती. धाकच होता त्यांचा तसा. 4 दिवस टेकडी बंगल्याच्या घरी राहायला गेले होते. त्यांची काळजी घेण्यास बाबांचा जीवलग मित्र उस्मान चाचा सोबत असले की मग कोणालाही कसलीच चिंता नसायची. दोघांची जोडी सोबत आहे म्हटलं की कसलाच घोर नसायचा. चाचाचा मोठा मुलगा बिल्लू गिरीश सोबतचाच रोज दोघा बाबा चाचाला भेटल्या बोलल्याशिवाय त्याचा दिवस मावळूच शकत नव्हता. हो, स्वतःच्या जन्मदात्या बापाला चाचा आणि मिशा काकाला बाबा म्हणणारा तो आजही मिशा काकाच्या मांडीवर कधी जाऊन बसेल याचा नेम नसायचा. तोच बिल्लू सकाळी वर्दी देऊन गेला त्याच्या अम्मीला. अम्मे, शाम को बाबा आ रहे, तूच इधर सब संभालना, ये ग्रीस को नईच जमींगा आणि आई तो भी कितना करेंगी. तो इतकी महत्वाची बातमी देत होता आणि इकडे तिघे माहेर वाशिणी तिघी व त्यांची तितकीच लेकरे हसून हसून पुरे वाट करत होती. हे गप राग. आई दरडावत त्यांना म्हणाली, ऐकू द्या ना. पण लक्ष कुणाचं जाईल तर शपथ. छोटीचा जुईचा बारका शंभू 1.5 वर्षाचा तो अम्मीच्याच मांडीवर ठाण मांडून बसलेला. का तर त्याला काष्टी पातळवाल्या बायकांपेक्षा त्याच्या मम्मी सारखे ड्रेस घालणारे आवडत. मी इकडे ड्रेस घालायची हिम्मत फक्त सईदाच करू शकत होती. तो त्याच्या मम्मीलाही विसरला होता. तर्राच होती एकेकाची. इकडे बिल्लूने दिलेली वर्दी ग्रीसला काही माहित नव्हती, म्हणजे गिरीशला. म्हणून तो दिवसभर रिलॅक्स होता. टेकडीवरून वेशीवर गाडी आली. निमिषा काका चमकले व उस्मान चाचा पण.
वाडा हसत होता. कित्येक वर्षात हे घडलं नव्हतं. असा गडगडाट भाऊसाहेब असतानाच होत असे. भाऊसाहेब म्हणजे काकांचे मेहुणे. एकदम हसतमुख, सतत गडगडाट करत राहत आणि अचानक स्टॅच्यू करत. स्वतः मात्र बांध फुटल्यागत हसत राहत. कित्येक पिढ्यांचा ऋणानुबंध होता तो. पण 20 वर्षांपूर्वी शिवराईला आलेल्या पुराने सर्व गिळले होते. 101 माणूस वाचवणारा गडी स्वतःच्या बायकोला वाचवताना दोघे वाहून गेले होते. त्यांची एकुलती 1 वर्षभराची लेक चिमू मात्र मिशा काकांनी प्राणपणाला लावून वाचवली होती. तिला नंतर तिच्या दूरच्या काकांनी बळजबरी इस्टेटीसाठी नेली होती. तेव्हापासून मिशा काका बिथरले होते, कोपिष्ट झाले होते. त्या काकाने सर्व बेचिराग करून पोरीला बेवारस करून अनाथाश्रमात सोडून दिली होती. पोरीचे हाल कुत्रा खात नव्हता. कसल्याशा कामानिमित्त उस्मान चाचा व संस्थेच्या कारकुनाची गट्टी जमली. मिशा काकांचेही समाजकार्यानिमित्त तिकडे जाणे होई. एक दिवस सर्व बालकांची ओळख परेड होत असताना चिमूची ओळख पटली आणि ते ढसाढसा रडले. उस्मान चाचाने सावरले. मुलीची सर्व व्यवस्था लावली. थोडी काळजी कमी झाली होती, पण जखम भरत नव्हती. ती तीव्रता अजून तशीच होती. याच विचारात असताना गाडी वाड्यावर पोहोचली. गाडीचा आवाज ऐकून सर्वत्र चिडीचूप शांतता. दोघे घरात प्रवेश करतात तर शंभू झेपावला आणि म्हणाला, बाबा, चाचा, आई, मामा, गद्दा, मामी, मामा, गद्दा. सर्व गप्प. पण शर्मिष्ठेचा बांध फुटलेलाच होता. किती तग धरणार. मुसंडी मारून बेफाम वाहू लागला. थांबेच ना. शंभूही हसू लागला. सर्व मुले हसू लागली. मुलींनाही आवरेना आणि मिशाही स्मित करू लागल्या. तशी आई सुद्धा थोडी हसली. सईदा हसू लागली. बिल्लूने दणाणून सोडले. उस्मान चाचाने बाबांच्या खांद्यावर हसत हात ठेवला. मी आवाज आला, स्टॅच्यू. उजव्या हाताचे पिस्तूल ताणून पुढे येणारी शर्मिष्ठा बांध फुटल्यागत हसत होती. साक्षात भाऊसाहेबांची मूर्त. सर्व अवाक होऊन पाहत होते. मी भाऊसाहेब पाहू. घशातून आवाज येत नव्हता काकांच्या. भाऊसाहेब असा टाहो फोडून बाबा चाचा एकमेकांची गळा भेट घेऊन हसत होते, रडत होते. मी पहिल्यांदा दादा अशी आर्त किंकाळी फोडून आईही धावत पुढे आली. तिने शर्मिष्ठेला पोटाशी धरलं. भावाच्या वियोगाची पोकळी निष्पाप पोरीने भरून काढली होती. आई बाबांकडे पाहत होती. बाबा आईला समाधानाने भरलेल्या चेहऱ्याने उत्तर देत होते. लेकरे बाळे मध्येच हसू लागत नि चपापून जात. मोठी मात्र घडीत अश्रू ढाळीत, घडीत हसत होती, गडगडाट करीत होती. 2 पिढ्यांना समजलेलं गुज तिसऱ्या पिढीला बुचकळ्यात टाकून मिशा काकांच्या गडगडाटात केव्हाच सामील झालेलं होतं. धन्यवाद. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना मी आज माझी एक स्वरचित कथा ऐकवणार आहे. आपण नेहमीच पाहत असतो की बेटी बचाव हा आंदोलन अजूनही करावं लागतंय. अनेक जण मुलींना जन्म येऊच देत नाहीत. जन्माला येऊनच मुलगा हवा असतो. मुलासाठी सतत प्रयत्न चालू असतात. आपण नेहमी असं म्हणतो की आपल्याकडे जे नसतं ते आपल्याला हवं असतं. पण आपण असा विचार करतो का की एखादं कुटुंब असं असेल की ज्यांना स्वतःचं मुलंच नाही, त्यांना मग मुलगा हो मुलगी हो तितकाच आनंद होणार असतो. अशाच एका दाम्पत्याची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. कथेचं नाव आहे बेटी बचाव. एक छोटीशी जांभई देऊन आपल्या करकरणाऱ्या खुर्चीवरून रखवालदार काका उठले. गेला अख्खा आठवडा त्यांची नाईट ड्युटी चालू होती. दिवसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांना व्यवस्थित झोप यायचीच नाही. त्यामुळे आता तर त्यांना अगदी गळून गेल्यासारखं झालं होतं. पण आपलं काम चोख बजावण्याची सवय इतकी मुरलेली होती की आजारी असले ना तरीही ते रात्रभर आपली ड्युटी व्यवस्थित सांभाळत. आता वयाप्रमाणे त्यांच्या हालचाली थोड्या मंदावल्या होत्या. आपली झोप उडवण्यासाठी
आताशा अधूनमधून जवळच्या टपरीवर जाऊन त्यांनी चहा प्यायला सुरुवात केली होती. आताही त्यांना चहाचीच तलफ आली होती. 12-12:30च्या सुमारास तो चहावालाही आपली टपरी बंद करून घरी निघून जायचा. पण जेव्हा जेव्हा काकांची ड्युटी असायची, तेव्हा तेव्हा तो चहावाला त्याच्याकडचा उरलेला चहा एका थर्मासमध्ये भरून काकांना द्यायचा. त्याची आणि काकांची जणू मैत्रीच झाली होती. काकांनी आश्रमाच्या चहू बाजूंनी एक फेरी मारली. जवळच्या बाटलीतून पाण्याचे 2 घोट प्यायले. थर्मास मधला थोडा चहा कपात ओतून घेतला. आजूबाजूला नीरव शांतता होती. त्यांना स्वतःच्या चहा पिण्याचा आवाज सुद्धा मोठा वाटत होता. काका स्वतःशीच विचार करत चहा पित होते. त्यांना खरं तर दिवसाची ड्युटी खूप आवडायची. अनाथ आश्रमातल्या मुला मुलींचा दिवसभर किलबिलाट चालू असायचा. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात, वेळ प्रसंगी त्यांची भांडणं सोडवण्यात, कधी कधी त्यांची समजूत घालण्यात त्यांचा वेळ खूप छान जायचा. या मुलांबरोबर राहायला मिळतं म्हणून तर त्यांनी त्यांच्या एजन्सीला विनंती करून आश्रमाची ड्युटी मागून घेतली होती. तसंही ज्या ठिकाणी कमाई नाही, अशा ठिकाणी एजन्सीतले इतर रखवालदार यायला थोडेसे नाखुशच असत. त्यामुळे एजन्सीवालेही काहीही खळखळ न करता काकांना अनाथ आश्रमाची ड्युटी द्यायचे. या लहान लहान मुलांच्या सहवासात काकाही आपले अपत्यहीन असल्याचे दुःख सहज विसरायचे. त्यांची बायको वायजा होती, तेव्हा ती माऊलीही या मुलांसाठी काही बाही बनवत असे. तिला नवनवीन पदार्थ करून खाऊ घालायची भारी हौस होती. ती 2 घरी स्वयंपाकाचं काम करायची. त्या घरी शिकलेले नवनवीन पदार्थ ती घरी बनवून बघायची आणि या मुलांनाही खाऊ घालायची. त्या दोघांच्या संसारात काटकसरीने राहून जे काही पैसे उरायचे, ते सगळे पैसे या लहान मुलांना खाऊ घालण्यात, नाहीतर त्यांच्या आवडीच्या वस्तू विकत घेण्यात ही दोघं वापरत असत. या दोघांच्या आयुष्यात ही मुलं म्हणजे आनंदाचा झरा होती. आश्रम चालवणाऱ्या ताईंना देखील या दोघांचं खूप कौतुक वाटायचं. त्या नेहमी म्हणत, "अरे, या मुलांसाठी किती करतात तुम्ही?" त्यावर ती दोघंही म्हणायची, "कुठं काय, जास्त काही करत नाही हो ताई. आमच्या पोटचं पोर असतं तर केलं असतंच ना. आता आम्हाला पोटचं पोर नाही दिलं देवाने. मग ही सगळी पोरं आम्ही आमचीच मानतो ना ताई." साध्या तापाचं निमित्त होऊन बायजा गेली आणि रखवालदार काका अगदी एकाकी पडले. त्यांना सारखं वाटायचं, देवाने एखादं तरी पोर पदरात घालायला हवं होतं. मुलगा मुलगी काहीही असलं तरी चाललं असतं. त्यांना नेहमी आश्चर्य वाटायचं, कसे काय हे आई बाप पोटच्या पोरांना इथं या आश्रमात ठेवून जातात कोण जाणे. त्यांनी पेपरात पण वाचलं होतं की लोक मुलींचा गर्भ असेल तर आधीच पाडतात किंवा मुलगी जन्माला आली तर तिला अशा आश्रमाच्या पायरीवर सोडून जातात. त्यांनी अनेक वेळा तर स्वतःच्या हाताने अशा मुली आश्रमाच्या पायरीवरून उचलून आत नेऊन सोडल्या होत्या. इतक्या बारकाईने रखवालदारी केली तरी कसे, केव्हा, कुठून कोणीतरी आपलं बाळ आणून ठेवतं हे मात्र त्यांना कळायचंच नाही. अशा मुलांचे आईबाप भेटले तर त्यांना आपल्यासारख्यांची परिस्थिती दाखवली पाहिजे. मूल व्हावे म्हणून दवाखान्याच्या पायऱ्या झिजवणाऱ्या, जगातल्या सगळ्या देवांना साकडं घालणाऱ्या, व्रतवैकल्य करणाऱ्या जोडप्यांची भेट घ्यायला हवी. त्यांना सांगायला हवं, अरे देव तुमच्या पदरात विनासायास पोर घालतो त्याची तुम्हाला किंमत नाही. कसली निवड करता मुलगाच पाहिजे म्हणून आणि मुलीच्या गळ्याला नख लावता? काहीच कसं वाटत नाही. या देवाला पण नको तिथे भरपूर द्यायची आणि गरज असेल तिथे मात्र घरधरती अगदी कोरडी ठाक ठेवायची. असं करण्यात काय गंमत येते त्याचं त्यालाच ठाऊक. आज चहा पिताना त्यांच्या मनात या सगळ्या आठवणी एका मागोमाग एक येत होत्या. तितक्याच त्यांच्या कानावर लहान मुलाच्या रडण्याचा बारीक क्षीण आवाज आला. सरावाने त्यांनी आजूबाजूला पाहिले. कोणीतरी भरकन तिथून निघून गेल्याचा त्यांना भास झाला.
करकरणाऱ्या खुर्चीवरून उठून सावकाश ते आश्रमाच्या पायरीजवळ गेले. एक सुस्कारा सोडून ते स्वतःशीच पुटपुटले, या महिन्यातली ही चौथी. समोरच्या भिंतीवर बेटी बचाओ बेटी पढाओ ही जाहिरात त्यांना आणि साऱ्या जगाला वाकुल्या दाखवत होती. धन्यवाद. अरविंद सर, तुम्ही एक गावाकडची अशीच एका मुलाची कथा सांगणार होतात. ती आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. तुम्ही सांगाल माझ्यानंतर कथा? धन्यवाद डॉक्टर समिधाताई. खरंच बेटी बचाओ बेटी पढाओ आपण नुसतं म्हणतोय, परंतु आचरणात किती लोक आणतात. खूप सुंदर आणि अगदी हृदयापर्यंत जाणारी ही तुमची कथा आम्हाला खूप आवडली. आता आपण ऐकूया. माझी अशीच एक छोटी कथा आहे, लघुकथा. त्या कथेचं नाव आहे माय नेम इज श्रावण. या कथेचं नाव जरी माय नेम इज श्रावण असलं तरी याला अनेक पैलू आहे. हा श्रावण जो आहे हा एक अनवरस मुलगा आणि त्यांनी आपल्या आयुष्याशी दिलेली लढत. दुसरी गोष्ट आहे की ही सत्यकथा आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की मनोरुग्ण असलेली महिला समाजाने तिच्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतो समाज, तिचा कसा गैरफायदा घेतो. चौथी गोष्ट आहे की आपल्या आदर्शाला जागणारे गुरुजी. या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर आपल्याला निश्चितच ही माझी कथा आवडल्याशिवाय राहणार नाही. कथेला सुरुवात करीत आहे. कथेचं नाव आहे माय नेम इज श्रावण. माय नेम इज श्रावण. माय व्हिलेज इज अकोला. माय होम इज बस स्टँड. माय स्कूल नेम इज झेडपी स्कूल अकोला. तिसरीतला श्रावण गुरुजी समोर इंग्रजीतून फाड 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 बोलत होता. त्याचे ते इंग्रजी बोलणे निकम गुरुजी कौतुकाने ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते, समाधान होते. गुरुजींनी श्रावणला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. न कळत त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. श्रावण, होय, हाच तो श्रावण ज्याचा जन्म अकोल्याला झाला. अकोल्याचे बस स्थानकच श्रावणचे घर झाले. श्रावणची आई शशिकला ती एक मनोरुग्ण होती. शशिकलाचा सांभाळ तिची वृद्ध आई करायची. गावात घरोघर जाऊन भिक्षा मागून जे काही जमा होईल ते तिला भरवायची व आपणही खायची. रात्री शशिकला व तिची आई अकोला बस स्थानकाच्या शेडमध्ये झोपायची. काही दिवसांनी शशिकलाची वृद्ध आई मरण पावली. आता शशिकला एकटी राहील. ती ऊन वारा पाऊस थंडी सोसत दिवसभर गावभर भटकत राहील. कोणी काही दिलं तर खायची, नाही तर तशीच उपाशी राहायची. दिवस मावळला ती बस स्थानकावर यायची. ती मनोरुग्ण होती. तिला ना देहाचे भान होते ना स्वतःच्या अंगावरच्या कपड्याची फिकीर. गावातील काही टवाळखोर वासनांध नराधमांची नजर तिच्यावर पडली. त्या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले, तिचा विनयभंग केला. शशिकला गरोदर राहिली. शासकीय रुग्णालयातील नर्सने तिची अवस्था पाहिली. तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन तिचे बाळंतपण सुद्धा केले. पण मनोरुग्ण शशिकला गुपचूप आपल्या बाळाला घेऊन पुन्हा अकोल्याच्या बस स्थानकात आली. अहो, मुक्या प्राण्यालाही मन असतं ना, त्यांनाही माया असते. शशिकला मनोरुग्ण जरी असली म्हणून काय झालं, ती ही एक आईच होती. तिला बाळ झाल्यापासून ती कोणालाही जवळ सुद्धा येऊ देत नव्हती. मनोरुग्ण असो, मतिमंद असो, कशीही असो, पण ती एक आई होती. आता तो आईपासून थोडा दूर जाऊन खेळू लागलेला होता. बस स्थानकाच्या पाठीमागं एक लिंबाचं झाड होतं.
त्या झाडापासून 100 मीटरवर जिल्हा परिषदची एक शाळा होती. शशिकलाचा मुलगा त्या लिंबाच्या झाडाखाली एका उंच दगडावर बसायचा आणि शाळेत जाणारे जे मुलं मुली होते त्या मुलाकडं त्या विद्यार्थ्यांकडं एकटक सारखा बघत राहत. एके दिवशी शाळेतील शिक्षक निकम गुरुजींच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी शशिकलेच्या मुलाला आपल्या घरी नेले, त्याचे केस कापले, स्वच्छ आंघोळ घातली, शाळेचा नवा युनिफॉर्म पांढरा शुभ्र शर्ट आणि खाकी चड्डी घातला, पायात नवे शूज, नवी स्कूल बॅग दिली, त्याला पहिलीच्या वर्गात नेऊन बसवलं. शाळेचे प्रवेश पत्र भरताना गुरुजींनी आपल्या निकम गुरुजींनी त्याचं नाव ठेवलं श्रावण. आता श्रावण रोज शाळेत जाऊन बसू लागला. गुरुजी त्याला शिकवू लागले, तोही मन लावून आवडीने शिकू लागला. आज श्रावण लिहितो आहे, वाचतो आहे, एवढेच नव्हे तर आपलं नाव तो इंग्रजीत सांगतो आहे, माय नेम इज श्रावण. याचे सारे श्रेय त्या चिखलाच्या गोळ्याला आकार देणाऱ्या निकम गुरुजींना आहे. तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद. आणि असा हा कथोत्सव आज आपण ऑडिओ बुक्स आणि बोल बोलता चॅनल तर्फे आपण सादर केला. खरंच वाचकांनी या कथा नक्की ऐकाव्यात. आमच्या या चॅनलला अवश्य लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि ज्यांना इच्छा आहे काम करण्याची, कथा सांगण्याची, कविता सांगण्याची, काहीही, तर त्यांनी आम्हाला नक्की संपर्क साधावा. धन्यवाद.